या बैठकीमध्ये मला असं वाटतं की काय अपेक्षित आहे, मी एवढी मोठ्या संख्येने आलेली बुद्धिजीवी मान्यवर यांना या रत्नागिरीसाठी, कोकणासाठी, महाराष्ट्र आणि देशासाठी काय अभिप्रेत आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. कारण असं आहे, तुम्हाला सांगतो, मी 2.5 वर्ष मोदी साहेब, माननीय मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात आहे. आता ज्या वेळेला कॅबिनेट असते, कॅबिनेटचे विषय संपले का 1 तास वेगळ्या विषयावर चर्चा होते. मग मोदी साहेब सांगतात, तुम्ही ह्या आठवड्यात कुठे जाऊन आलात, कुठे सभा झाल्या, काय लोकांचं आपल्या सरकारबद्दल मत आहे वगैरे ते विचारतात आणि प्रत्येकाला बोलायला लावतात. आज ही सभा आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी आयोजित केली. मला वाटलं पुढच्या कॅबिनेटला रत्नागिरीवाल्यांना मोदी साहेबांबद्दल, भारत सरकारबद्दल गेल्या 10 वर्षात केलेली काम, मोदींचं कार्य अमेरिकेसारखे अध्यक्ष अप्रिशिएट करतात, कौतुक करतात. अनेक देशाच्या अध्यक्षांनी त्याच्या प्रशासकीय अनुभवाबद्दल, आर्थिक अनुभवाबद्दल त्यांचं कौतुक केलंय. असे मोदी आपल्याला 10 वर्ष पंतप्रधान आहेत आणि आता निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्हाला काय वाटतं, मोदी का हवेत, मोदींनी काय केलंय, आतापर्यंत का झालं नाही. विरोधक यांचं म्हणणं आहे नुसतं एकतर्फी बोलणं. विरोधकांचं पण म्हणणं काय, आता एक विषय नवीन आलाय, सगळे विषय ॲलिगेशन किंवा आरोप करून आमच्यावर झाले. नवीन विषय आला कालपासून, भारतीय संविधान हे म्हणे बदलणार. कोणाच्या आमच्या ध्यानी, मोदी साहेबांनी अनेक वेळा स्पष्टीकरण दिलंय, अमित शहाजीने केलंय, आम्ही भारतीय संविधान बदलणार नाही. याच्यातून असंतोष निर्माण करायचा, बाबासाहेबांच्या अनुयायांना त्याच्यामध्ये नाराज करून आमच्या विरुद्ध उभं करायचं. बघा बघा, बाबासाहेबांचं संविधान बदलत आहे, आमचं काही इंटेन्शन. तर हे सगळे विषय आहेत, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं की आता हे 7 तारीख झाली का मी अन्य ठिकाणी प्रचाराला जाणार, अन्य राज्यात, त्यात तुमच्याकडून मला हे मिळेल. हे रत्नागिरी शहराबद्दल माझ्याही काय अपेक्षा आहे. ज्या आपण राहतो किंवा मी कोकणी म्हणतो, तर माझा कोकण कसा असावा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर हे जिल्हे कसे असावेत, हे जिल्हे आर्थिक प्रगत असावेत, इथली जनता सुखी समाधानी असली पाहिजे, इथली शाळा, कॉलेज त्यांचे रिझल्ट चांगले हवेत, इथली मुलं डॉक्टर व्हावीत, इंजिनियर व्हावी, IAS व्हावी, IPS व्हावी, कलेक्टर म्हणून इथे यावे, अन्य जिल्ह्यात जावीत, कमिशनर वगैरे, असं मला वाटतं. आणि म्हणून मी अनेक वर्ष या माध्यमातून काम करतो. माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी जे भारतात काम केलंय, बांधवानं असं काम यापूर्वी जर झालं असतं तर आज भारत वेगळा असतं. आज भारतात मोदी साहेब जेव्हा आले पंतप्रधान म्हणून 2014 आले, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता. 11 नंबर. आज 10 वर्ष झाली, मोदी साहेबांनी भारत देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर आणलं. 5व्या. एवढंच करून नाही ते थांबले. त्यावेळेस म्हणाले की आता येणाऱ्या 2030 साली माझा भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. 3रा क्रमांक म्हणजे अमेरिका, चायना आणि भारत. ही आर्थिक प्रगती, यावर कधीच कोण बोलत नव्हतं कुठल्या पंतप्रधानाबद्दल. आमच्या पंतप्रधान कोणी आरोप करू शकले नाहीत भ्रष्टाचाराचा. एक त्यागी व्यक्तिमत्व भारताला पंतप्रधान म्हणून मिळालंय, याचा आपल्याला गर्व आहे, घमेंड आहे. कोणत्या विषयात आमचे पंतप्रधान कमी पडतात मी पाहिलं नाही हो.
मला अनेक पत्रकारांनी विचारलं, आत्ताही दुपारी टाइम्स ऑफ इंडिया यांची माझी मुलाखत आहे. मोदी साहेब 18 तास काम करतात, 18 तास. एवढंच नाही की प्रत्येक विषयाचं नॉलेज, विषय त्यांना चांगला ज्ञात असतो, कमांड आहे प्रत्येक विषयाबद्दल. आणि मुख्य म्हणजे भारत देश गरीब आणि भारतातील गरिबांबद्दल आस्था आहे. त्यांचं परिवर्तन ही, त्यांची गरिबी जावी, सुखी समाधानी माझा 140 कोटी लोकसंख्येचा देश व्हावा, ही त्यांची तळमळ आहे, तळमळ आहे. आणि म्हणून ते प्रयत्न करतात. काही योजना त्यांनी, माझ्याकडे 54 योजनांची यादी आहे, त्यांनी आतापर्यंत 10 वर्षात जाहीर केलं. ते 1-2च सांगतो तुम्हाला. मी त्यांची विचारसरणी कुठल्या दिशेने आहे पहा. कोरोना आला मार्च 2022 साली. जगामध्ये अनेक देशात लाखो लोक गेले, अमेरिका, फ्रान्स, विश्व अनेक देशात, अनेक देशात लाखो लोक गेले, भारतातही गेले. मोदी साहेब ते पाहून गप्प बसले का? नाही गप्प बसले. त्याने वॅक्सिन निर्माण केली, औषधं निर्माण केली, देशात परदेशात वाटली, दिली. एवढंच काय, कोरोनामुळे कंपन्या बंद पडल्या. माझ्याकडे एमएसएमई उद्योग आहे, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम. कारखाने बंद पडले, कामगार बेकार झाले, फेरीवाले वगैरे छोटे मोठे उद्योग सगळे बंद पडले. गरिबांच्या घरी अन्न नव्हतं, उपासमार होत होती, घरातली मुलं रडत होती भुकेपोटी. मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला, 140 कोटी पैकी 80 कोटी जनतेला मोफत धान्य तेव्हापासून सुरू केलं, आजही आणि पुढच्या 5 वर्षात असणार. दूरदृष्टीचे आमचे पंतप्रधान. बांधवांना त्यांनी स्वच्छतेचा विषय एक आमच्या मान्यवरांनी सांगितलं की त्यांनी पहिला निर्णय घेतला स्वच्छता. त्यामध्ये एक निर्णय घेतला, ग्रामीण भागात महिलांना शौचालयाची व्यवस्था नाहीये. किती शौचालय 10 वर्षात दिले? 11 कोटी 72 लाख. 11 कोटी 72 लाख शौचालय. घराघरामध्ये पाणी प्यायचं, द्यायचं, नळांनी पाणी द्यायला पाहिजे. किती जणांना दिली? 8 कोटी लोकांना घरात नळाने पाणी पुरवठा केला. 8 कोटी लोकांना, ज्यांना घरं नाहीत, गरीब आहेत, झोपडा नाही, अशा लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून 4.25 कोटी घरं दिली. 4.25 कोटी. घरात आजारी माणूस पडला, मोठा आजार झाला, घरात पैसे नाही आहेत, गरीबाला काय उपाय मरण्याशिवाय? मग मोदीने अशा घरांसाठी, अशा रुग्णांसाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली. त्या कुटुंबाला 5 लाखापर्यंत मदत मिळू शकते. 5 लाखापर्यंत. महिलांसाठी किती उद्योग. मी जेव्हा वेळ आहे चार्ज घेतला, त्या भारतीय उद्योग क्षेत्रात महिलांची संख्या 13% आहे. 13%. आता ती 29 झाली. एसी एसटी साठी सेपरेट योजना इंडस्ट्रीची 90% सबसिडीच्या पण योजना आहेत. आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांना 90% पर्यंत सबसिडी उद्योजक व्हायला पाहिजे. मोदींनी सांगितलं जेव्हा मी 3ऱ्या क्रमांकावर येईल, याचाच अर्थ भारताचा जीडीपी वाढावा, भारताचं एक्सपोर्ट वाढावं, म्हणजेच उत्पन्न वाढावं. भारताचं जे एक्सपोर्ट होतं ना, माझ्या खात्याअंतर्गत 45% माझं एमएसएमई डिपार्टमेंट एक्सपोर्ट करतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत एमएसएमई 30%, 30% आहे. 30%. आणि दरवर्षी अपग्रेड होत जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. ही मोदींची शिकवण. देशाचं उत्पन्न वाढावं, उत्पन्न वाढावं. मग असं वेळेला मला असं वाटतं, हे मी देशात करतोय, माझ्या कोकणात, रत्नागिरीत
सिंधुदुर्गात तर चालू बऱ्याचशा गोष्टी चालू केल्या. मेडिकल कॉलेज आणलं. मी मुख्यमंत्री होतो आणि एक कॉन्फरन्स अशीच घेतली अधिकाऱ्यांची, IAS IPS आणि अधिकारी काही, आणि मी सभा संपली, विषय संपले आणि मी सहज विचारलं, बाबा कोकणातले अधिकारी आहेत, कोण डॉक्टर आहेत, कोण इंजिनियर आहेत, कोण IAS IPS, हात वर करा. IAS मध्ये एकही हात वर आला नाही, IPS मध्येही नाही. वाईट वाटलं मला. महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री, मला असं वाटतं कोकणात फार हुशार लोक आहे, अगर भात मासे विषय खातात म्हणून. असंच काही लोकांनी लेख लिहिलं, त्याच्यावर मी आपलं समजू. आणि मग त्या रागाने मी मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज सिंधुदुर्गात काढले. त्या राग आता 1600 मुलं इंजिनिअरिंग मध्ये शिकतायत, मेडिकल मध्ये आता 450 आहेत आणि यावर्षी 150 येतील, 600 होईल. एवढं ना. महिला उद्योग सुरू केले, बचत गट आहे, माल बनवायच्या घरात, विकायला कुठे माध्यम आहे, मार्केटिंग कुठे करणार. मग त्यासाठी मी सेंटर सुरू केलं. जे बनवाल ते बनवा, आणा सेंटर, लगेच पैसे मिळतील. आणि आम्ही ती एक कंपनी सिंधुदुर्ग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली, ती प्रोसेसिंग, पॅकिंग आणि मार्केटिंग ती कंपनी काढली. हे चालू केलं. सरकारी नाही, याच्यात सरकार कुठेच नाही. वृद्धाश्रम पण काँग्रेस विंग्रेस अनेक पक्षाचे लोक रिटायर होत आहेत. अशा वेळेला कुठेतरी व्यवस्था आपण काळजी घ्यायला पाहिजे. शेवटी आपले नागरिक आहेत ना. मग तिकडे मी आमच्या आजच्या आधी निसर्गरम्य ठिकाणी एक वृद्धाश्रम बांधला. अशा अनेक कोकणातल्या लोकांचं मी ज्या आमदार झालो 90ला, पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 होते, आज 2,40,000 आहे, रत्नागिरीपेक्षा जास्त. बघा, रत्नागिरीपेक्षा जास्त बोलला पण टाळ्या पडल्या. असं नाही. पण मी आता मोदी साहेबांनी, नड्डा साहेबांनी, अमित शहानी आणि आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी मला ही संधी दिली. खरं मी थांबत होतो की आता बस किती पदं मिळाली. माझ्या एवढं राजकारणात कोण नशीबवान नाही हो. भरपूर 10वं पद आहे, लोकप्रतिनिधी 10वं पद आहे. आणि म्हणून सांगतो बस झाला तर व्यवसाय करू, आपले व्यवसाय नाही. बोले हम तुमको आपको छोडेंगे नहीं. ठीक आहे, याने उभं केलं, उभा आहे. अब की बार रत्नागिरी देखेंगे, तिथे विकास करू आपण. तिथे मेडिकल कॉलेज आहे, डॉक्टर लोकांनी पहिलं इथे भाषण या ठिकाणी केलं. मग एवढे डॉक्टर्स आहे रत्नागिरीत, हॉस्पिटल चांगले का होऊ शकत नाही. इथले अनेक लोक परदेशात उपचाराला का जातात, मुंबईत का येतात, पुण्याला का जातात. चांगली जर सर्व्हिस असेल, चांगले डॉक्टर आणि चांगली टेक्नॉलॉजी असेल, कोण बाहेर जाणार नाही. बांधून तुम्ही जमलात, मला काम म्हणायचं आहे काय. एवढे विचारवंत एकत्र येतात, जगाचा, राज्या, देशाचा विचार करत असताना रत्नागिरीचा विचार, सर्वांगीण विकासाचा, आर्थिक सुबत्तेचा का करत नाही आपण. एकत्र वारंवार असं नाही की राणे आले तर 5-6 वर्षांनी अशी एखादी मिटिंग व्हावी, नाही. किमान 6 महिन्याने एक विषय घेऊन. हायवे का होत नाही, जबाबदार कोण. तुम्ही सगळे शिकलेले आहात. सरकारला विचारलं का झालं नाही. मी PWD मिनिस्टर बाजूलाच बसले, त्यांना विचारलं बाबा का, कधी होणार. नाही दादा, डिसेंबर पर्यंत होणार. तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर झालं, डिसेंबर पर्यंत आपला रत्नागिरीचा हायवे पूर्ण. उद्योगधंद्याबद्दल मी सांगेन, प्रगती. आपल्याकडे शिकलेली मुलं नोकरी शोधतात. पाहिलंय मी अनेक वर्ष. महाराष्ट्रात 4 वर्ष मी इंडस्ट्री मिनिस्टर होतो. 4 वर्ष अनेक MIDC मी स्थापन केले आणि तिकडे. पण त्या MIDC उद्योजक म्हणून मराठी येत नाही, अन्य लोक येतात. आज आपल्या स्टेजवरच्या सगळ्यांना सांगेन, इंडस्ट्रीमध्ये आज 1 नंबरला तामिळनाडू आहे. 1 नंबरला तामिळनाडू.
2 नंबरला गुजरात आहे, 3 नंबरला कर्नाटक आणि 4 नंबरला महाराष्ट्र आहे. आपण सिरियस नाही. नोकरी केली, संध्याकाळी सुटलं, आपल्या घरी आलं, बस. पण आपण उद्योग केला, पुरी इन्व्हॉल्वमेंट या व्यवसायात जर दिली, साधन सामुग्री निसर्गाने भरपूर दिल्या आपल्याकडे कोकणात, त्याचा उपयोग करून जर वेगवेगळ्या व्यवसायात आपण जर गेलो तर आपला हा रत्नागिरी जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम आज तामिळनाडूचं 3.5 लाख आहे, गोव्याचं 4,50,000 आहे, सिक्कीम सरकार चायनाच्या बाजूला असलेलं आपले एक राज्य 4,10,000 आहे. लिंग ऑफ स्टँडर्ड त्यांचं किती अपग्रेड झालंय बघा, एवढं उत्पन्न आहे. म्हणजे अमेरिकेचा आज 54 लाख आहे, चायना 36 लाख आहे. आपण कुठे आहोत? आपण 2 लाखामध्ये 2 लाखाच्या जवळपास आहोत. आपण प्रगतीवर व्याख्यान देऊ शकतो, त्या व्याख्यानावर कृतीला मेहनत, परिश्रम आणि बुद्धीची जोड देण्याची आवश्यकता आहे. बरेच आपल्याकडे आता बघा, मार्केट असेल, हॉटेल, वेगवेगळ्या ठिकाणी थव्याचे थवे तरुणांचे उभे असतात. फक्त कुठला विषय चर्चा करतात मला माहित नाही, मग त्या विषयात मला जायचं. पण प्रगती, चल मी एखादा उद्योग लावेल. एक मी उदाहरण सांगतो, थोडा वेळ जास्त घेतो. मी माझ्या ऑफिसमध्ये दिल्लीला बसलो होतो. एक चिठ्ठी आली, सोलापूरचा मुलगा भेट मागतोय. मी म्हणलं सोडा. मला हे वाहता एक पिशवी होती. काय माझ्याकडे अपेक्षित आहे? तर साहेब, मी सोलापूरचा आहे, मी BSc आहे, 3 वर्ष नोकरी केली, घरात उदरनिर्वाह नाही होत कुटुंबाचा, मी व्यवसाय करायचा ठरवला आहे आणि BSc असल्यामुळे अनेक गोष्टीचं मी कोणता व्यवसाय करायचा ह्याच्या शोधात होतो. शेवटी आमच्या इकडे जंगलामध्ये एक गवत मला आढळलं आणि त्या गवतापासून ऑइल बनवावं आणि परदेशातल्या एका फार्मास्युटिकल कंपनीला ते ऑइल हवंय. मला फॅक्टरी टाकायची आहे, मला कर्ज आणि टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे. मी लगेच अधिकाऱ्यांना बोलून दिलं. बघा, तरुण आला, त्याला माहिती नोकरीमध्ये आता पुढचं कल्याण नाही, आपण उद्योगात या. अनेक येतात, मराठी टक्केवारी कमी आहे. माझ्याकडे 8 कोटी उद्योग आहेत, माझ्या अंडर 18 कोटी कामगार आहेत, पण त्यामध्ये आपली संख्या कमी आहे. मराठी जास्त. गुजरात उद्योगामध्ये गुजरात पुढे आहे. आणि त्याच्यानंतर गुजरात नंतर तामिळनाडू, साऊथ, कर्नाटक आणि तामिळनाडू, राजस्थान पण पाठोपाठ आहे. आता जाऊ दे, UP मी चार्ज घेतला ते 85,000 फक्त पर कॅपिटल इन्कम होता, 85,000. आता 2.25 लाखापर्यंत पोहोचलं या 1-1.5 वर्षात. उद्योजक तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आहात, ग्रुप करा, बसा, वेगवेगळे व्यवसाय का नाही होऊ शकत? का नाही होऊ शकत? प्रगतीचं जी साधनं आपल्या जिल्ह्यात येतील, ती साधनं या ठिकाणी तिथे एस्टॅब्लिश होण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे. पुढाऱ्यांवर अवलंबून राहून नाही चालणार, नाही चालणार. पुढाऱ्यांना प्रवृत्त करा, हे केलंच पाहिजे. उद्या मी खासदार मंत्री असलो ना, सांगा हे आम्हाला करून द्या. तिथे रिक्वेस्ट नको, आग्रह धरा की व्हायला पाहिजे, लोकांच्या हिताचं आहे. आज चांगले मेडिकल कॉलेज झाले, हॉस्पिटल झालीत, शाळेचा दर्जा, कॉलेजचा दर्जा मला माहित नाही. मी रत्नागिरी, जसं मी सिंधुदुर्गाचा घेतो. सिंधुदुर्गामध्ये मी आलो तेव्हा 10वी-12वीचा निकाल 36% आत होता, 36%. आज बघा 90-95. एका तर मुलांनी वेंगुर्ल्याच्या 99.99 मार्क गुण मिळवले. हे सर्व आपल्यावर आहे, आपण करायला पाहिजे. मी राजकीय बोलू शकतो, हवं त्या विषयावर बोलू शकतो. बांधवून मला एक छंद आहे, बाकीच्यांसारखा मी पॉलिटिशियन नाही आहे. तुम्ही माझी विधानसभेतील अनेक वर्ष विधानसभेत होतो, अपोजिशन लीडर 6 वर्ष होतो.
लायब्ररीमध्ये, त्या लायब्ररीत कधी गेलात विचाराल बाई ते सगळ्यात जास्त भाषण आणि मुद्देसूद कोणाची, तो पहिलं नाव माझं घेईल, पहिलं नाव माझं. आता एक दिवशी कापसाची चर्चा होती हाऊसमध्ये, दुसऱ्या दिवशी गुजराती सभापती अध्यक्ष होते अरुण गुजराती. आता कापसाचा आणि आपला काही संबंध आहे का सांगा मला? का गादीवर झोपतो तो कापूस एवढाच माहित आपल्याला, बाकी कापूस काय माहित. मग मी बोललो ठीक आहे. मी मग शोधलं, वेगवेगळ्या माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मला कापसावर माहिती देणारे एक एक्सपर्ट पा. मग 2 एक्सपर्ट नागपूरवरून बोलवले आणि त्यांना घेऊन 3 तास बसलो. कापसाच्या जाती किती, कापूस कुठे होतो, महाराष्ट्र, सगळी माहिती. आणि दुसऱ्या विषय ज्या सुरू झाला, मी अपोजिशन लीडर 1.5 तास त्या विषयावर बोललो. आणि खाली बसताना अध्यक्ष उठले, बोला राणे तुम्ही कापसावर PhD केली आहे का? मी हसलो, काय बोललो नाही. बोला राणे मग मी त्या व्यवसायातला आहे. त्यांचं खरं ते धुळ्याचे जळगावचे आहेत, ते त्या व्यवसायात त्यांच्या कंपन्यात. मी त्या व्यवसायातला, मला जेवढं माहित नाही तेवढं तुम्ही बोललात. याचा एक कारण सांगतो प्रत्येक विषय. आता जीएसटी आला, नवीन टॅक्स. पुण्याला गेलो, 2 दिवस बसलो फायनान्स एक्सपर्टवर. हा टॅक्सनी परिवर्तन शहरात, ग्रामीण भागात, राज्यावर, देशावर काय होणार याचा मी अभ्यास केला. आपल्याकडे फार शिकलेले लोक आहेत, हुशार आहे, बुद्धिवान आहे, पण तुमच्या बुद्धीचा वापर समाज, देश आणि कुटुंब किती करून घेता हा प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. मी पण कोकणात खेडेगावात माझं घर, वडील मिलमध्ये होते, रिटायर झाले, सगळे गावी आले. मला मुंबईला ठेवलं माझ्या मामांकडे, त्यांच्याकडे शिकलो. पण मी मुंबई शिकत असताना 8वी पासून छोटा मोठा व्यवसाय पण करायचो. 9th पासून मी नाईटला शिकायला गेलो आणि दिवसा नोकरी कुठे करायचो. अंडर एज 6-7 नोकऱ्यांचा मला इन्कम टॅक्स मध्ये क्लार्कची नोकरी मिळाली. 13 वर्ष केली, सोडली आणि राजकारणात आलो का म्हणजे व्यवसाय. आज तेव्हा मी ग्रेड 1 हॉटेल 91 ला सुरू केलं. आता माझी गोव्यामध्ये 5 स्टार हॉटेल आहे. ही मी काय माझा मोठेपण नाही सांगत, मी थांबलो नाही. नोकरी मिळाली, व्यवसायापासून थांबलो नाही. राजकारणात पदं मिळाली, माझा व्यवसाय मी सोडला नाही. आताही निलेश नितेश राजकारणात आहेत. आमच्याकडे कंपल्सरी पहिला व्यवसाय आणि मग राजकारण सेकंड. तसं मला इथे सांगायचं, इथले तरुण वरिष्ठांनी घेऊन बसा ना 10 लोकांना. कार्याचा तुम्ही सरकारची मदत पाहिजे, राणेंना आम्ही रवींद्र यांना बोलवतो, कोणती मदत पाहिजे. इथे जमीन तुमची असल्यावर सगळं कर्ज, मशिनरी, ऍडवाइस, मार्केटिंग, एक्सपोर्ट सगळ्याला पैसे आम्ही देतो. सरकार, मोदी सरकार देत. मोदी सरकार, मोदी आपल्यासाठी एवढं करतात. आपण आपल्यासाठी करून देशाचं उत्पन्न वाढवल्यास मोदींना आनंद वाटेल असं काही जरी आपण करावं असं आपल्याला वाटलं पाहिजे. त्याने वाटेल बघा मी एवढं त्याग करून मी या देशाला जगाच्या पाठीवर एक विकसित देश म्हणून, आत्मनिर्भर देश म्हणून मी बनवतोय. मग माझी जनता मला साथ करते. त्यांनी घोषणा केली 2030 में हम 3रे नंबर पे आएंगे. ही घोषणा तुमच्या आमच्या विश्वासावर ही जनता साथ करेल. उत्पादन वाढेल, GDP वाढेल, एक्सपोर्ट वाढेल आणि माझा देश 3रा नंबर होईल. आपल्या जीवावर हे आवश्यक आहे. निवडणुका येतील व जातील. मोदी साहेब ही देशाची गरज आहे, देशाची गरज आहे. भारत देश एक गरीब देश. लोक म्हणायची आम्ही परदेशात जायचो, लाईन मध्ये एअरपोर्टला असायचो. मागच्या आठवड्याचं यू आर फ्रॉम इंडिया. व्हेर इट इज विचार कुठे इंडिया. पण आता जर आम्ही लँड असतो यू आर फ्रॉम मोदी गव्हर्नमेंट. यू नो इंडिया. मोदी ज्या देशात पंतप्रधान आहे तिथले आम्ही आहोत. अहो नव्हे तो अबोल असल्याला म्हणून बोलतो आणि मग अधिक माहिती विचारतो.
मी एका स्टोअरमध्ये गेल्या वर्षी लंडनला गेलो. स्टोअरमध्ये फिरता फिरता तो माणूस मला विचार, कुठून आलात? इंडिया. हो, व्हेरी गुड. तुमची अर्थव्यवस्था फारच वेगाने पुढे चालली. तो म्हणतो फॉरेनर लंडन मधला. ही असं कौतुक मोदींमुळे. मोदींनी गुणात्मक विकास देशाचा केला आणि देशातील 140 कोटी जनतेमध्ये गोर गरिबांना पण समान अंतरावर, देशात समान अंतरावर सगळ्यांना ठेवावं, प्रगती साध्य व्हावी, हे त्यांचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून अबकी बार नरेंद्र मोदी साहेबच तिसऱ्यांदा हॅट्रिक करू द्या, पंतप्रधान होऊ द्या. रत्नागिरीचा जो त्यांच्या मंत्रिमंडळात मी परत गेलो खासदार होऊन, तो रत्नागिरीचा एकही प्रश्न मी शिल्लक ठेवणार नाही ठेवणार. तुम्हाला सांगावं लागणार नाही. आणि मी 2-4 वर्ष नेत नाही. सिंधुदुर्गात 34 वर्ष लोकप्रतिनिधी आहे. असं एक महिना 34 वर्षाचे सांगावं की राणे या महिन्यात आले नाही. किमान 2 वेळा आम्ही सिंधुदुर्गात असतो. ती प्रथा मी तुमच्याकडे पण 2 वेळ येण्याची पुढे ठेवीन आणि तुमचे प्रश्न आपण मार्गी लावू. पण टाळ्यांबरोबर तुमचं एक सहकार्य पाहिजे. 7 तारीखला मेला लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेची आणि लोकसभेची निवडणूक या मतदारसंघातून रत्नागिरी सिंधुदुर्गातून मी उभा आहे. पक्षाने मला उभं केलंय. शिंदे साहेबांच्या शिवसेनेने मला पाठिंबा दिलाय. मला तसं अजित पवारच्या पक्षाने पण पाठिंबा, राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय, आठवले साहेबांनी पाठिंबा दिला, सगळ्यांचाच पाठिंबा आहे. हे सगळे माझे सहकारी आहेत. आणि म्हणून तुमचं सहकार्य 7 तारीखला प्रचंड मताधिक्याने, काम जर कमीत कमी कालावधी भरपूर व्हायचा असेल, तो जो माझा वेग असेल, मतदान पण त्या संख्येने पडायला पाहिजे माझ्या नावावर, असं मला वाटतं. आणि मग 2-2.5 लाख मताधिक्याने इथला उमेदवार जिंकून येण्यासाठी तुमचं मी सहकार्य मागतोय. तुम्ही शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांना सांगा, यावेळेला फक्त कमळ आणि कमळालाच मतदान करा आणि मोदी साहेबांना आशीर्वाद द्या की त्यांना ते चांगलं काम करताय, देशाला जगात नाव करतायत. आपल्याला देश 140 कोटी जनतेला सुखी समाधानी करू पाहतायत. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मतदान करा कमळाला, एवढी विनंती करतो. आणि आपण फार मोठ्या संख्येने आमच्या पक्षाने जी हाक दिली त्याला ओ म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलात आणि जमून त्या ठिकाणी ही सभा यशस्वी केली, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देत असताना माझ्या कुलदैवत रामेश्वराला प्रार्थना करतो, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि मनोकामना रामेश्वर पूर्ण करो अशी प्रार्थना करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.